तर हाय एव्हरीबडे, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू, आय एम फाईन एव्हरीबडे. तर आज हाय भीम जयंती आणि भीम जयंतीचं आपल्या घरी मी तुम्हाला माहितीच आहे की मी पुरणपोळी करत असते, बुद्धपूजा करत असते, बाबासाहेबांची पूजा करत असते. आणि बाहेर तर काय कुठं जायला जमत नाही, पण ह्या वेळेस ठरवलं होतं बाहेर कुठं तरी जाईल, पण काय करणार, शेंगा काढायची हवस होती. मग आली शेंगा काढायला. पण आपल्या घरी तर काय पुरणपोळी बनवली नाही आज. कारभारीला सांगितलं श्रीखंड, चपाती, पुरी करा, काय बी करा तुम्हाला जे खाऊ वाटेल ते गोड करा म्हणलं, घरातल्या फोटोंची पूजा करा म्हणलं, आणि जावा करमाळ्याला इकडं तिकडं जिकडं फिरू वाटेल तिकडं फिरा म्हणलं. त्यांना पैसे दिलेला आहे तर म्या म्हणलं कुठं फिरायचं तिकडं फिरून या म्हणलं. आज काय लेकरांना पण शाळेला सुट्टी असते या, मग जाऊ द्या म्हणलं. आणि मला पण थोडंसं वाईटच वाटत होतं बरं का, पण काय करू, तर तिकडं थांबली तर इकडल्या शेंगा राहिल्या असत्या, कारण मला शेंगा वल्या खायला लय आवडतं या. आणि आपल्या गावाकडं कसं आहे माहिती आहे का, शेंगा येतात कधी जातात कधी माहितीच पडत नाही. त्याच्यामुळं का ना मी इकडं शेंगाला आली होती. यायला जरा लेट झाली पाहुण्या रावळ्यांमुळं, कारण जबाबदाऱ्या तर कमी पार पाडल्या का. तुम्ही बघितलंच आहे की व्हिडिओमध्ये, बघितलं का नाही. मग म्हणलं चला आता आज जयंती आहे, बाहेर कुठं तर जावं म्हणलं होतं, पण म्हणलं जायला कारण ऊन तर भरपूरच आहे, म्हणलं बाहेर जायला येईल. कारण मी नसते आली तरी पण इकडे ह्यांना नाही का जरा वाईट वाटलं असतं, कारण मला एवढं चांगलं प्रेमानं बोलवलं, हक्कानं बोलवलं होतं शेंगासाठी, आणि मला पण यायची इच्छा होती. मग आता आली तर मी सांगितलं होतं नाही का आपण बाहेर जाऊ म्हणलं कुठं तरी. तर निलेश दादा ही म्हणले हा जाऊ. मग येताना पांढरी साडी घालून आले, पण म्हणलं सकाळी सकाळी कशाला पांढरी साडी घालायची ना, म्हणलं जायच्या टायमालाच घालावं म्हणून का नाही ती साडी घातली. नाही तर ही साडी घातली, ही पण साडी गोड दिसती मला, आहे का नाही. तर हां ती मेन सांगायचं विसरूनच गेली बघा. हे असं जे एखादं का नाही तोंडामध्ये विषय वेगळा वाढला का नाही की त्याच विषयाला का नाही धरून बसत असते मी. तर आता आम्ही इथं जेवण करतोय, आणि जेवणामध्ये बघा काय आहे दिसलं का. तर आज पुरणपोळी नाही का जयंतीच्या दिवशी गोडधोड खायला असतं आपल्या घरी. तर निलेश दादाच्या इकडं आल्यावर तिथं पण मला गोडधोड खायला भेटलं, मस्त वाटलं, छान वाटलं. कारण आज 14 एप्रिल, आणि 14 एप्रिलच्या दिवशी सुद्धा आपल्याला गोडधोड खायला भेटतंय. तर गोडधोड बघा काय काय आहे, तर पुरणपोळी, दूध, त्याच्यामध्ये तूप टाकलंय, गुळवणी ओतली, नंतर आमटी, भात, नंतर पापड, भजी, भरपूर असं जेवण बनवलेलं आहे. त्यामुळे तर अजूनच चांगलं वाटायला लागलं मला. पण आता मी एवढं दिलंय ना मला, तुम्हाला काय सांगू, तर शेंगाच्या रानात गेल्यावर झोपून म्हणजे झालं. उन्हात आणाचं हिंडायला जाऊ वाटत नाही हो मला. काय माहितीये का, कारण आता एवढं खायचं आणि पुरणपोळी खाल्ल्यावर पोटात पाणी पाणी होतं या, त्यात मध्ये ऊन एवढं कडक आहे. आणि रानामध्ये तर तुम्ही बघितलंच किती जरी सावली असली तर झळ्या तर लागतं, त्यात झाडं असलं म्हणजे बरं पडतं या. तर त्यांची जेवणं चालले तर मी पण जेवण करून घेते या. थोडंसं एवढंसं थोडंसं गाणं म्हणावं वाटत होतं मला, पण नाही म्हणत, माझ्याकडे बघते ते तुझ्यात आहे म्हणू का. काल काही नसे ताटात, आज पकवान पोटात. झाडं बघायला लागलं मी नाही म्हणणार गाणं, बघू मी पुन्हा म्हणते तुम्हाला, म्हणून दाखवते गाणं स्पेशल. कारण कालपर्यंत काहीच खायला म्हणजे होत, आता म्हणजे आता सध्या तर आहे, पण भूतकाळामध्ये पहिलं जेवायला माणसाला भेटत नव्हतं, काय नव्हतं, खायला प्यायला माणसं उपाशी मरायची. लय 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 म्हणजे संघर्ष करून एवढं नाही का स्वतःचा, म्हणजे माणसाला पाण्याचा घोट सुद्धा संघर्ष करून भेटलेला आहे. त्याच्यामुळं का नाही हा दिवस आम्ही सण म्हणूनच सेलिब्रेट करतो. तर काय कमेंट्स मला आल्यात, पण आता मी जेवताना काय बोलत नाही, आता खाऊन घेते, भूक लागलेली आहे. तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा, थोडासाच राहिला, नाही तर इथंच संपला व्हिडिओ, बाद झाला आपल्याला छोटे मोठे व्हिडिओ आहे का नाही.